नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती केवळ चोरीची नाही, तर ती आहे मानसिकता, हव्यास आणि चुकीच्या निर्णयांची एक धक्कादायक कहाणी। एक सुशिक्षित कुटुंब, घरातील मुलं इंजिनियर, बहीण दुबईमध्ये उच्चपदस्थ नोकरीत, भाऊ अमेरिकेत स्थायिक। घरात पैशांची कमतरता नाही, पण तरीही याच कुटुंबातील एका तरुणाने मोटारसायकल चोरीचा मार्ग का निवडला? ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। माहितीनुसार संबंधित तरुण उच्चशिक्षित असून चांगल्या कुटुंबातून आहे। आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही त्याने मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला ताब्यात घेतलं। सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतं की आरोपी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वाहन चोरत होता। त्याचं वर्तन पाहता तो सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। तो तरुण कोणताही गरीब कुटुंबातील नव्हता, तो एका सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातून होता। पोलीस तपासात उघड झालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याला लक्झरी जीवनशैलीची सवय होती। मित्रपरिवारात स्टेटस टिकवण्याचा दबाव, ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगमध्ये पैशांचे नुकसान, पटकन पैसा कमावण्याची हव्यास। असं सांगितलं जात आहे की सुरुवातीला मजेत किंवा टाइमपास म्हणून केलेली कृती नंतर सवय बनली। पण मोठा प्रश्न, जेव्हा घरात पैशांची कमतरता नाही, परदेशात नोकऱ्या आहेत, कुटुंब सुसंस्कृत आहे, तर मग चोरीसारखा गुन्हा करण्याची वेळ का आली? ही घटना एक मोठा प्रश्न निर्माण करते। शिक्षण असून काय उपयोग जर मुले नसतील? पैसा असून काय फायदा जर समाधान नसेल? परदेशात स्थायिक कुटुंब असूनही मानसिक दबाव का? आजच्या तरुणाईमध्ये पटकन श्रीमंत व्हायचं ही मानसिकता वाढत चालली आहे। सोशल मीडियावर दिसणारी लक्झरी लाईफस्टाईल, महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, या सगळ्याचा प्रभाव काही तरुणांच्या मनावर खोलवर पडतो आणि मग चुकीचा मार्ग निवडला जातो। प्राथमिक तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। लक्झरी जीवनशैली टिकवण्यासाठी अतिरिक्त पैशांची लालसा, ऑनलाईन बेटिंग, जुगाराचं व्यसन, चुकीच्या मित्रपरिवाराचा प्रभाव, पटकन श्रीमंत होण्याची हव्यास। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीकडून आणखी काही चोरीच्या घटनांची कबुली मिळण्याची शक्यता आहे। त्याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना समाजासाठी एक मोठा संदेश देऊन जाते। शिक्षण, पैसा आणि परदेशातील नोकरी असूनही जर नैतिक मूल्यांची जपणूक झाली नाही, तर आयुष्य चुकीच्या मार्गावर जाऊ शकतं। मित्रांनो, ही घटना आपल्याला शिकवते की श्रीमंती म्हणजे संस्कार नाहीत, शिक्षण म्हणजे जबाबदारी। तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामागे खरं कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं, श्रीमंती असूनही गुन्हेगारीकडे वळण्यामागचं खरं कारण काय असू शकतं? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा।